नमस्कार. आज आपल्याकडे लोकल बंधनवर आलेले आहे वंदना कर्वेजी आणि ते आव्हान पालक संघ हे संस्थाचे फाउंडर आणि प्रेसिडेंट पण आहे. या संस्थेला आता 30 वर्ष पूर्ण झाले आहे आणि महत्त्वाची ओळख त्यांची शी इज द स्ट्राँगेस्ट मदर नोन. मग आपण वेलकम करूया. वंदनाजी, माझा प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, की आव्हान पालक संघ हे सुरू करण्यासाठी तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन म्हणजे माझी मुलगीच. कारण ती ॲक्चुअल बॉर्न नॉर्मल, परंतु तिला गॅस्ट्रो त्याच्यातून इन्फेक्शन होऊन एन्सेफेलायटिस नावाची स्टेज असते ब्रेनची, तशी झाली आणि मग स्लो झाली थोडीशी. नॉर्मल शाळेमध्ये तर ते घेत नाहीत अशा मुलांना. स्पेशल शाळेत घातलं. त्या शाळांमध्ये 18 वर्षापर्यंत ॲडमिशन असते, म्हणजे 18 वर्षापर्यंत शाळा. ओके. मग नाही. मग ते टीचरनी मला ती जेव्हा 15 वर्षाची झाली, तेव्हा टीचरनी सांगितलं, की तुम्ही काहीतरी सुरू करा, कारण नंतर तुम्हाला घरी ठेवून कठीण जाईल म्हणजे. कारण कसं असतं, मुलांना शाळेची आवड, शाळेची सवय आणि बाहेर जायचं, ती त्यांना गोडी लागलेली असते आणि सडनली तुम्ही जर घरात ठेवलं तर ते बिहेवियर प्रॉब्लेम्स आणि सगळंच अडणार त्यांचं. तर मग त्यांनी सांगितलं, मग आता माझी मुलगीच आहे म्हटल्यावरती मग अजून मी 2 पालकांना एकत्र घेतलं आणि मग आम्ही ती कार्यशाळा सुरू केली, वर्कशॉप. खूप म्हणजे खूप इन्स्पिरेशन आहे म्हणजे असं. इन्स्पिरेशन म्हणजे त्या मुलींना काय करायचं घरामध्ये हा प्रश्न पडतो ना. हो. एरवी तुमचं सकाळची जेवणखानामध्ये वेळ जाणार, मग दुपारी काय करायचं आणि रोज दुपारी नुसतं झोप किती काढणार ॲब्सोल्युटली. आणि त्या पण कंटाळणार ना. हो, हो. मग आणि ते रुटीन आम्ही जे शिकलो होतो थोडं तेच मग पुढे आम्ही वाढवलं. आपल्या संस्थेचे विजन आणि मिशन काय आहे? मुलींनी स्वावलंबी व्हावं. आता कसं आहे, आम्ही आई-वडील आहोत, तोपर्यंत त्यांचं सगळं बघणार. मग पुढे ते ज्यांच्याकडे राहतील, घरी आई-वडीलच्या नंतर भाऊ-बहीण, बहिणीच्या सासरी किंवा इन केस कोणी नसेल तर कुठच्या वर्कशॉपमध्ये किंवा कुठच्या आश्रमामध्ये राहिल्या, कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये राहिल्या, मग त्यांना स्वतःचं करायला यायलाच हवं. म्हणून त्यांना जास्तीत जास्त मॅक्सिमम इंडिपेंडंट करायचं आमचं ध्येय आहे, आमचं म्हणजे उद्दिष्ट आहे. इंडिपेंडंट झालं पाहिजे असं. येस. आपली संस्था सुरू करताना आपल्याला काय डिफिकल्टीज आल्या? पहिल्या सुरुवातीला खूपच त्रास झाला. तेव्हाच्या ज्या माझ्याबरोबर काम करणारे त्यांनी पण खूप छान साथ दिली. सोशल वर्कर 2घी जणी होत्या, त्यांनी पण खूप छान दिली. कधी-कधी एकदा असं झालं, की सडनली आम्हाला सांगितलं, की ही आता जागा सोडा. ओके. आणि मग एवढ्या मुलींना घेऊन कुठे जायचं प्रश्न पडतो ना. पण अशा दुसऱ्या एका बाई आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली, की त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या 2 खोल्या त्यांनी आम्हाला दिल्या, की ओके. तुम्ही वापरत. मग म्हणजे अशा अडचणी आम्हाला खूप येतात आणि अजून सुद्धा येतातच. पण तेव्हा फायनान्शियल सुद्धा होती, कारण एवढा खूप फंड नव्हता आमच्याकडे. मग काय आम्हीच थोडंसं आपलं डोनेशन द्यायचं आणि करायचं. पण त्रास खूप झाला तेव्हा. नाही ऑफकोर्स असं म्हणजे नाही. कळतंय असं हे म्हणजे तर सोपं नाही. सोपं नाही. पण आता मी युज्ड टू झाल्यामुळे आता मला वाटत नाही, एखादं बर्डन नाही वाटत. तेव्हा वाटायचं, खूप त्रास व्हायचा. खूपच म्हणजे असं वाटायचं, की बंद करूया. पण मग मुली डोळ्यासमोर आहे, की नाही बंद नाही करायचं. काहीतरी त्यातनं सोल्युशन काढायचं. ॲब्सोल्युटली. काढत गेलो. काही एज आहे का? एज म्हणजे ॲडमिशन 18च्या खाली घेणार नाही ओके. आणि 30-35 नंतर तर नाहीच घेत. कारण मग त्यांना ते समजत नाही, ॲक्सेप्ट करत नाहीत मुलं. त्याच्यामुळे 18 ते 30 पर्यंत जर आली ना मुलं, तर आम्ही सगळ्यांना ॲडमिशन देतो. मग मुलगा असो, मुलगी असो, ओके. कोणी असो, फक्त स्पेशल पाहिजे. ते स्पेशल म्हणजे स्पेशल खूपच पण म्हणजे स्पेशल. ब्लाइंड आणि असे नाहीत. गतिमंद किंवा मतिमंद असे स्लो लर्नर्स. ओके. म्हणजे त्याच्यात क्रायटेरियाज आहे ना. हो आहेत ना. ओके, ओके. मग तसे आम्ही घेतो ॲडमिशन. ओके. आणि पालक संघटना असल्यामुळे पालक यायला पाहिजेत. इन केस काही पालकांना जर नाही जमत किंवा वर्किंग वुमन आहे, त्यांना नाही यायला जमत, एक तर तुम्ही सबस्टिट्यूट तरी द्या कोणीतरी, अदरवाईज तुम्हाला डबल फी द्यायला लागेल मग. म्हणजे मग आम्ही दुसरा कोणीतरी अपॉइंट करू शकतो. कारण सगळ्या मुलांना आम्ही 2-3च पालक पुरे पडत नाही, सगळी फुल शाळा हे करायला, कंडक्ट करायला. आता आपल्याकडे किती मुलं? 15 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मदत करायची असेल, तर ते तुम्हाला कसं कनेक्ट करू शकतात? आमच्या शाळेमध्ये येऊन देऊ शकता. ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता. आम्हाला ATG आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स रिबीट पण मिळतो. दोन्ही आहे. फक्त आम्ही कपडे वगैरे घेत नाही. तसं डोनेशनमध्ये घेत नाही. तर तुम्ही पैसे दिलेत ना, तर मुलांसाठी जे उपयोगाच्या वस्तू आहेत किंवा मुलांसाठी जो काही आम्ही
कार्यक्रम करतो त्याला मग ते त्याच्यासाठी. उपयोगाला येतात. आपल्या संस्थात आपण आपल्या मुलांना कोणकोणती कला शिकवतात? तोरण येतात, लटकन करतात छान जी त्याच्या बाजूनी जे तोरणाच्या बाजूनी सोडतो ती लटकन आहेत. चष्मा कॉर्ड तर मी सांगितलं. पण आता या मुली असल्यामुळे वाल सोलून छान देतात. तर आम्ही ते पण ऑर्डर घेतो. वाल गणपतीत वगैरे खूप वाल लागतात. हो. तर मग डाळिंब्या सोलून देतो, चटण्या करून देतो कोरड्या थोड्याशा. त्याच्यानंतर भाज्या निवडून जर कोणी मागितल्या ना, तर आम्ही पालेभाज्या निवडून वाटाणा सोलून लागतो बायकांना, की ओके. आता सध्या सीझन आहे वाटाण्याचा. हो. तर मग कोणाकोणाची ऑर्डर्स आहे 5 किलो सोलून द्या, 10 किलो सोलून द्या. आणि ते मुलींना काम खूप आवडतं कारण त्यांच्या घरी पण ते चालू असतं. हो, हो, कोरड्या चटण्या, की ज्याला गॅस लागत नाही. हो. अशा गोष्टी भाजणी वगैरे असं आम्ही करतो. भाजणी करताना मुलींना घरी धान्य देतो, की तुम्ही घरून भाजून आणा. मग एकत्र करायचं, दळून आणल्यानंतर पॅकिंग करायचं पाव किलो, अर्धा किलो. मग ते मेजरमेंट पण त्यांना शिकवतो, ते सीलिंग ती करायला. लोकच ती हो, ती हो, मुलेच हो, हो. मुलीच अंडर आमच्या करतात ते सगळं. हो. वाल सोलून दिलं सुद्धा त्याचं माप करायचं, पाणी काढून टाकायचं. परफेक्ट हे करायचं, त्याचं बिल करायचं. ते पण मुलींना खूप छान येतं करता. त्याच्यानंतर एन्व्हलप्स बऱ्याच प्रकारची एन्व्हलप आहेत. आता कोणाच्या घरी लग्न आहे, तर मुलीसाठी वेगळं म्हणजे फ्रॉकचं कव्हर आहे, कोटाचं शर्ट कोट आहे त्याचं कव्हर आहे, कलश आहे, राजा राणीचे स्पेशल आहे आमच्याकडे, ओके. मोरपीस आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हलप्स पण आहेत आमच्याकडे. ओके. आणि आता गुढीपाडवा, आपला गुढीपाडवा आल्याजवळ तर आमच्याकडे बऱ्याच गुढ्या तयार केल्या 4 प्रकारमध्ये असतात. ओके. अगदी छोटी आहे, कार गुढी आहे, मध्यम आहे, मोठी आहे. वॉव! अशा सगळ्या प्रकारच्या गुढ्या. मग त्याला लागणारे हार, माळा, त्याच्या पंखे करायचे मुलींना, शिवायचं थोडं कडेने, ते सगळं मुली बनवतात. बरं. फक्त पेशन्सनी हे काम करून घ्यायला लागतं. म्हणून आम्हाला 2 महिने आधी त्याची तयारी करायला लागते. दिवाळीमध्ये पणत्या खूप असतात, खूप ऑर्डर्स असते पणत्यांची, ग्रीटिंग्ज असतात. काही-काही डॉक्टर्स आम्हाला ऑर्डर देतात. ओके. दर महिन्यात स्टायपेंड असतो आमचा. थोडासा दिवाळीला पण बोनस देतो आणि ॲन्युअल नंतर पण त्यांना थोडा बोनस दिला जातो. आणि ट्रिप-बिप तर त्यांना फ्रीच असते. मुलांची ट्रिप सगळी फ्री असते. आणि मुख्य म्हणजे 1 दिवसाची आम्ही पावसाळ्यामध्ये त्यांची सहल काढतो, रेनी सीझनमध्ये. ओके. कारण असं कोणी पावसात मुलांना भिजायला नेत नाही. मग ह्या निमित्ताने आम्ही सगळ्या मुलींना म्हणजे पालकांना घेऊन 1 दिवस रेनी सीझनमध्ये पावसाळ्यातली ट्रिप असते आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये 2 दिवसाची बाहेरगावी ट्रिप असते, की ज्यायोगे बाहेर त्यांना समाजातलं पण सगळं कळलं पाहिजे. निसर्ग काय आहे, काय नाही. आणि ती त्यांना मुलांना फ्री असते. पालकांना पालकांना. नसते, पण मुलांना फ्री असते. त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे तुम्ही त्यांना खूप स्ट्राँग बनवता म्हणजे येस. की इन फ्युचर त्यांना हो, राहायचंय हो. ना, आमच्या पश्चात त्यांना राहायचंय. मग ते ज्यांच्या बरोबर राहतील त्यांना पण बर्डन नको ना. हो, त्याच्यामुळे बरोबर. थोडंसं मनी थोडा का होईना पण आम्ही देतो त्यांना. आणि हे ऑर्डर द्यायला म्हणजे संस्थाला यावं हो, लागते. संस्थेला फोनवर ऑर्डर द्या. फोनवर करू आणि शकतो. हल्ली तर नवीन आहे ना, WhatsApp केलं की आम्हाला लगेच कळतं. मग तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ओके, तसं पण ओके. होतं. कुरिअर चार्जेस दिले की बाहेर आता नागपूरला आमच्या जवळ-जवळ 50-60 गुड्या जायची. मुलांनी बनवलेले वस्तू आपण कुठे विकत घेऊ शकतो? म्हणजे स्टॉल्स असतात आमचे ओके, ठिकठिकाणी आणि माउथ पब्लिसिटी खूप होते. आता ओके. तुम्ही माझ्या ओळखीचे आहेत, तुम्ही दुसऱ्या लोकांना "अगं तिथे छान मिळतात, तर ह्या वस्तू जाऊन बघा." बरेच जण येतात, ऑर्डर्स देतात. काही-काही ओके, डॉक्टर्स ऑर्डर्स देतात आम्हाला. काही दुकानवाले ऑर्डर देतात. ओके. शाळेमध्ये सुद्धा मिळतं किंवा तुम्ही सांगितलं तर आम्ही कुरिअर चार्जेस घेऊन त्या पण पाठवून देतो किंवा वेबसाईट एकमेकांच्या पण आहे. घरी हो, वेबसाईटवर तर आमचे सगळे प्रॉडक्ट आहेत. आहेतच. आपल्या संस्थेत आपण डान्स किंवा वेगवेगळे आर्ट फॉर्म्स शिकवतात. ते करताना आपल्याला काय-काय अडचणी येतात? आता डान्स बघितलं तर आमची डान्स टीचर जी आहे, खूप छान शिकवते. ती तर अजिबात चिडत नाही. त्याच्यामुळे सगळ्या मुली तिला अगदी चिकटलेल्या असतात. ती आणि मुख्य म्हणजे न चिडल्यामुळे आणि ती पेशन्सनी शिकवते. म्हणजे पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आम्हाला कधी-कधी काही प्रॉब्लेम आला, तर आम्ही तिलाच सांगतो, की "तू हा प्रॉब्लेम सोडव." म्हणजे तिचं कनेक्शन खूप कनेक्ट छानपैकी हो, खूप बसलेलं आहे. छान आहे. ही मुले डान्स करतात, हे सगळं ॲक्टिव्हिटी करतात. हे कुठे परफॉर्म करते किंवा कुठेतरी दाखवले जातात का? पुष्कळ ठिकाणी बोलावणं येतं डान्स करायला या म्हणून लोकांना आता माहिती झाले. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. चेंबूरच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, वनिता समाजमध्ये जिथे मंगळागौरीच्या कॉम्पिटिशन किंवा डान्स कॉम्पिटिशन होतात, तिथे आम्ही म्हणजे मुंबईमध्ये सगळीकडे जातो. त्याच्यामुळे आणि मुलींना आमच्या बक्षिसं मिळतात. दिवाळी पहाटला बोलावतात. म्हणजे तिथे ठिकठिकाणी आम्ही प्रोग्राम्स करतो आणि या डान्समुळे मुलींमध्ये इतका बदल झाले ना, त्यांना ताल कळतो, रिदम कळतो, कसं काय ॲक्शन करायचं ते कळतं आणि आता त्याच्यात खूपच छान म्हणजे
प्रवीण झालेत डान्स करण्यामध्ये आणि मुद्दामून तुम्ही या आमचे डान्स बघायला. डेफिनेटली येणार. आणि आपण वॉकॅथॉन पण केले होते, हो, राइट? आता वॉकेथॉन केलं होतं, की फक्त आमचीच मुलं नाही, तर मुंबईमधल्या सगळ्या स्पेशल स्कूल्स म्हणजे अडल्ट, त्या सगळ्यांना आम्ही बोलवलं. 93 पर्सन्स आले होते वॉव! आणि खूप मोठा, खूप खूप छान छान. कार्यक्रम झाला आमचा हा. आणि असं आता हे 30वं वर्ष आहे, तर अजून आम्हाला बरेचसे प्रोग्राम्स करायचे. आणि गेल्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली होती, कुकिंग कॉम्पिटिशन ठेवली होती. विदाऊट गॅस. विदाऊट ओह! गॅस या मुली काय करू शकतील? तर तुम्हाला खोटं वाटेल, भरपूर म्हणजे जवळ-जवळ 20-25 मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस, चाट, भेळ हे इतके प्रकार करून आणले होते ना खूप त्याच्यामध्ये. बरं वाटेल हो, ना? आणि मुलींना हे शिकायला मिळतं हो. आणि आनंदाने मुली अगदी खूप छान भाग घेतात. आणि ते सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते हो. जे काही करू जे शकते ते पण त्यांना. हो, आणि आता इन केस आता मी समजा कुठे कामाला बाहेर गेले आणि मुलीला भूक लागली, तर तिचं ते करून करू खाऊ शकते ना. त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग पण द्यायला लागतं. आम्ही ते ट्रेनिंगही देतो. फ्युचरमध्ये सुद्धा मी नसले, तिला भूक लागली किंवा त्याला भूक लागली, मग तो कोशिंबीर, सॅलड काही करून खाऊ काही शकेल करू. ना. म्हणजे त्यांचं अडणार नाही कुठे. याच्यासाठी ॲब्सोल्युटली. आमचे स्वावलंबी त्यांना इंडिपेंडंट करायचा हा आमचा उद्देश असतो सगळ्या गोष्टींमध्ये. या प्रवासाने तुम्हाला पर्सनली कसं चेंज केलंय? मी खूप शांत झाले, खूप आनंदी झाले. आता तर मला इतका आनंद होतो, की मला कुठचंही काही संकट आलं तसं वाटतच नाही. आपण पार करू शकतो आणि परमेश्वराची कृपा आहे आमच्यावरती, की त्याच्याशिवाय मदतीशिवाय होणार नाही. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे आता खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं. तेव्हा तरुणपणी खूप वाटतं कसं होईल, कसं करेल, झेपेल का नाही, होईल की नाही. कारण बरेच लोकं त्रास देणारे पण असतात. तुला काय करायचंय? मला तर वेड्यांची शाळा म्हणून चिडवायचे. तुम्ही वेड्यांची शाळा चालवता. म्हटलं, "हो, कोणीतरी वेड्याने शिकवायलाच हवं ना." पण मग आता ती वेड्यांची शाळा तर शहाण्यांची शाळा झाली आता ती. वॉव! त्याच्यामुळे त्रास तेव्हा खूप झाला. पण आता कूल खूप, डाऊन झाली खूप छान. पेशन्स म्हणजे पेशन्स हे पेशन्स लागतं. त्याच्याशिवाय लागतं. तुमचं होणारच नाही. हो, हो. पेशन्सच. ह्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी आपल्या सोसायटीमध्ये काय चेंजेस करावा लागतील? जशी आपली 5 बोटं काही सारखी नसतात, तसं प्रत्येकजण सारखं नसतं. काही ना काहीतरी कमी जास्ती इव्हन नॉर्मल लोकांच्यात असतं. मग तुम्ही यांना टीज का करणार? वेगळ्या दृष्टीने का बघता? तुमच्यासारखेच ते. त्यांना सुद्धा 2 हात, 2 पाय सगळं तुमच्यासारखंच आहे. फक्त थोडी बुद्धी परमेश्वराच्या ह्यानी मागे-पुढे असते. त्यांच्याशी मनमोकळेपणी बोला, चिडवू नका. त्यांना असं पॉइंटेड पण करू नका. त्यांच्याबरोबर उलट तुम्ही जर प्रेम दिलत ना, तर तुम्हाला दसपट प्रेम ह्या मुलांकडनं मिळतं. हो, कारण ते काही निस्वार्थी असतात. एक्स्पेक्टेशन्स हां, नसतात ना निस्वार्थी त्यांना. असतात. त्याच्यामुळे समाजाने जरा बघायचा दृष्टिकोन बदलावा. हळू बदलतोय, अजून बदलायला हवंय. काही-काही वेळेला लोकं फायदा पण घेतात. सगळे असे अनुभव येतात, पण तरी आपण शांत राहून काम केलं तर खूप छान. आणि मग तुम्हाला जे टीज करतात त्यांना पण नंतर मग तो पस्तावा होतो, हो, की हो. आपण असं करू नये. पण तो करेक्ट. त्या क्षणी ते लोकांचं माइंड वेगळं असतं ना. ॲब्सोल्युटली. हो. त्याच्यामुळे एक्सेप्टन्स इज मोर मोर आणि तो इम्पोर्टंट मस्ट आहे. असतं. कारण बरेच मुलं सुद्धा अजूनही घरी ठेवलीत पालकांनी. त्यांना लाज वाटते काही-काही लोकांना, की मलाच का असं मूल? पण असतात ना, त्याला काही इलाजच नाही. तर तुम्ही घरी न ठेवता वर्कशॉपमध्ये आणा. त्यांच्यासाठी काहीतरी सुरू करा. किंवा त्यांना एंगेज ठेवा कुठेतरी, की ती कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये त्यांचं मन डायव्हर्ट होऊन ते रमतील त्याच्यामध्ये आणि मग प्रॉब्लेम्स आपोआप कमी होतील. हो, हो. आता तुम्ही आमच्या Insta पेजवर किंवा वेबसाईटवर गेलात, तर तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टीसुद्धा कळू शकतील सगळ्या या. मोठा आवाज ऐकून ही मुलं पॅनिक होतात. मग तुम्ही ह्यावेळी कसं त्यांना हँडल करतात? न ओरडता त्यांच्याशी बोललं पाहिजे. अजिबात ओरडून चालत नाही. समजा कोणाचं भांडण झालं, तर आधी त्यांना सेपरेट करतो आम्ही. आणि मग जी स्पेशल असेल ना, तिला जे काय आवडतं, ते पहिलं आम्ही सांगतो, की बघ आपल्याला उद्या असं करायचं आहे, आपल्याला गुढी करायची आहे, आपल्याला माळा करायच्या आहेत. म्हणजे तिचं ते माइंड डायव्हर्ट होतं हो. आपोआप. आणि लोकांकडनं तर अपेक्षा आपण कशी ठेवू, काम डाऊन एवढंच त्यांना आम्ही सांगू शकतो, सोडून द्या. बाहेरच्या लोकांना आपण सांगू शकत नाही, पण आपल्या मुलांना आपण सांगू शकतो. पण हा माध्यमातून आपण काही बोलू शकतो, की लोकांना म्हणजे लोकांना अवेअरनेससाठी म्हणजे हे, की तुम्ही कसं कसं तुम्ही त्यांच्याशी. तुमच्यासारखीच ती पण माणसं आहेत. तुम्ही हायपर होतात, ती पण हायपर होतात. त्याच्यामुळे त्यांना न चिडवता, न ओरडता, त्यांच्याबरोबर जर आपण ॲक्ट झालं, तर हसून खेळून त्यांच्याबरोबर राहिलं ना, गोडी गुलाबीत बोललं, की मग होऊन जातात सगळ्या गोष्टी. एवढं बर्डन नाही होत. आणि मुख्य म्हणजे त्यांना घरी ठेवायला नको, वर्कशॉपमध्ये पाठवत चला. तुम्ही दुसऱ्या त्यांना कुठच्या एखाद्या स्किलमध्ये, कुठल्या दुसऱ्या शाळेमध्ये एखाद्या किंवा एखाद्या समजा एखादी ड्रॉइंग टीचर आहे एखादी, त्यांच्याकडे जर तुम्ही पाठवलं तर त्याचं माइंड त्याच्यात जाणार. मी त्याला ते आवड असेल ना, तो त्यांना असिस्ट करेल. स्वतःची स्वतः पण तो चित्र काढू शकेल.
2 मुलं आहेत ना, की स्वतः मोठी मोठी पेंटिंग्स करतात. फक्त ते थोडंसं स्लो करतात, स्लो पण करतात. ते त्यांच्या नॉर्मल हो. लोकांसारखंच करू शकतो, करू राईट? शकतात. आता सगळ्या मुली घरी सगळी कामं करतात. अगदी धुणं भांडी करण्यापासून प्रेशर कुकर लावायच्या, पोळ्या करायच्या, सगळ्या मुली ते पण काम करतात. त्याच्यामुळे ज्यांना जी आवड आहे त्याच्यामुळे ती मुलं रमतात घरी पण. इव्हन मुलगा आहे आमच्याकडे जो आहे ना, तो कांदा एवढा बारीक चिरतो, की जो मला पण एवढा बारीक चिरता येत नाही. इतका तो म्हणजे त्याचं स्किल आहे. ॲब्सोल्युटली. मग त्याला ते काम दिलं, भाज्या दिल्या, की तो छान आईला मदत करतो ना, भाजी चिरून देतो. आईचं एक काम वाचलं ना तेवढं. फक्त तेच. आपण शोधून काढायला लागतं ते आणि मग त्यांच्याकडनं करून घ्यायला. तुम्ही सोसायटीला काय मेसेज द्याल? त्यांना घरी ठेवू नका, मुख्य म्हणजे. कुठेही वर्कशॉपमध्ये कुठेतरी त्यांना अडकवा. काही मुलं ना लिफ्टमनचं काम पण करू शकतात छान. इस्त्री करू शकतात. तुम्हाला जर समजा बाहेर नाही कुठे पाठवायचं, तर त्यांच्याकडनं घरी इस्त्री करून घ्या. तुमच्याच घरचे कपडे इस्त्री करून घ्या. घरघंटी घेऊ शकतो आपण. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या उद्योगामध्ये बिझी ठेवा. म्हणजे मग ते त्रास पण देणार नाही. त्यांचाही टाईमपास होईल चांगल्यापैकी. खूप गोष्टी असतात त्या मुलांकडनं करून घेण्यासारख्या. फक्त तुम्ही त्याचा कल कशात आहे तो बघायचा. काही मुली शिवणकाम छान करतात, एम्ब्रॉयडरी करतात. ओके. काही जर आपण शिकवलं ना, तर खरंच छान करतात सगळं. फॉल बिडिंग ते मुलींना करतात. त्यामुळे ते ते स्वतः आहे. इंडिपेंडेंट होऊ शकतात. इंडिपेंडंट हो, हो. अगदी होऊ आणि आता सध्या प्लास्टिक बॅन आहे ना, कागदी पिशव्या पण छान करता येतात. ज्या बाहेर रेडीमेड मिळतात ना बॉक्सवाल्या, हां, हां. त्या पण साचा असतो ना, त्याच्यावर त्या मुली त्या पण करू शकतात. पेपर बॅग्स पेपर किंवा हे बॅग्स सगळं. करडी त्याच्यामध्ये असं डबल फिल्म घातली काळी, तर चांगल्या हेवी पण होऊ शकतात. ओके. त्याही बॅग्स करता येतात.